महाराष्ट्रातील क्रीडा चळवळीचे आधारस्तंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनाचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने आज भावपूर्ण शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेस महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष व माजी आमदार श्रीकांत जोशी, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व माजी आमदार किशोर पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या शिखर समितीचे अध्यक्ष सचिन मुळे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव डॉक्टर उदय डोंगरे तसेच छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाकळे यांनी आपल्या मनोगतातून दिवंगत अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला। या शोकसभेच्या आयोजनात छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशन व संलग्न विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांचा सक्रिय सहभाग लाभला। यामध्ये प्रामुख्याने कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजय पाथरीकर, टेनिकॉइट संघटनेचे डॉक्टर संदीप जगताप, खो खो संघटनेचे विनायक राऊत, क्रीडा शिक्षक संघटनेचे डॉक्टर आर खैरनार पाटील, क्रीडा भारतीचे केदार वाघमारे व रमेश कडू मेहता, क्रिकेट अंपायर संघटनेचे ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमारे, सॉफ्टबॉल संघटनेचे गोकुळ तांदळे, तलवारबाजी संघटनेचे डॉक्टर दिनेश वंजारे, हॉकी संघटनेचे श्यामसुंदर भालेराव, बॉक्सिंग संघटनेचे राहुल टाक, ड्रॉप रो बॉल संघटनेचे मुरलीधर राठोड, व्हॉलीबॉल संघटनेचे गणपत पवार, कबड्डी संघटनेचे माणिक राठोड, हँडबॉल संघटनेचे डॉक्टर सत्यजित पगारे, बेसबॉल संघटनेचे राकेश खैरनार, ॲथलेटिक्स संघटनेचे अमृत बिरारे, हरिदास कायके, प्राध्यापक पुरुषोत्तम खटके आणि प्राध्यापक वैभव उबाळे तसेच सैनिकी शाळेचे प्राध्यापक बाजीकराव भुतेकर यांचा समावेश होता। तसेच क्रीडा उपसंचालक या कार्यालयातील अधिकारी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजेते आनंद थोरात व स्वप्नील तांगडे, क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी, डॉक्टर व रामकुमार यादव, क्रीडा मार्गदर्शक शिल्पा नेने, क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्या पूनम नवगिरे उपस्थित होत्या। या शोकसभेत उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव केला। क्षेत्रामध्ये काम करणारी क्रीडा क्षेत्रातले सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आज अजितदादांना आपण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता एकत्र आलोय। पण श्रीकांतजी, खरोखर सांगू, एक दिवस अगोदरच नांदेडमध्ये आमची भेट झाली होती आणि मी ते थोडंसं देवेंद्रजींच्या अगोदर आल्यामुळे मीटिंग हॉलमध्ये बसून बोलत होतो। मी त्यावेळेसच अजितदादांना एक आठवण करून दिली। अजितदादा, मी पहिल्यांदा आपल्याला भेटायला आलो होतो 4 वर्षापूर्वी, म्हणजे त्यावेळेस मी आमदार होतो मी, तर मला 8 वाजताची वेळ दिली होती। 7:45ला मला फोन आला त्यांच्या पीएचा, साहेब अजितदादा तुझी वाढ होत आहे। म्हणजे इतकं परफेक्शन ऑफ वर्क होतं आणि मी पोचलो तर बरोबर 8 वाजता त्यांनी करेक्ट मला जो टाईम दिला होता त्या टायमावर भेटले। माझं काम तसं शिकायचे तुम्ही सांगितलं, त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात पण मला सक्सेस होते, शहराच्या विकासाच्या विषयावर चर्चा होती आणि मला सांगायला आनंद होतो की ते ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहेत आणि मी आपल्या गरवारे स्टेडियमचं जे नूतनीकरण आणि त्याच्याकरता जो लागणारा निधी होता तो 140 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो की दादा तुम्ही आम्हाला याच्यात फायनान्स मिनिस्टरला मदत करा। मला सांगायला आनंद होतो, जसं तुम्ही म्हणता ते विरोधी पक्षात पाहिजे किंवा असं कधी विचार नाही करायचा। त्यांनी त्याच वेळेस तत्कालीन असं सांगितलं की मी एका टप्प्यात तुला पैसे देणार नाही सावे, पण तुला 3 टप्प्यात मी ह्याला निधी उपलब्ध करून देईल, असं त्यांनी त्याच्यावर लिहून मला ते फाईल सांगण्याचा उद्देश असा आहे की एखादी गोष्ट करायची तर ती कधीही राजकीय मतभेद किंवा हे न ठेवता ते नेहमी करायचे। आणि खरोखर अतिशय म्हणजे आज या 3 वर्षात त्याच्याबरोबर आज मंत्री म्हणून त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाली। खरोखर सांगतो, कुठलाही निर्णय घ्यायचा तर रोखोक यस और नो, व्होट म्हणजे एखादी गोष्ट पेंडिंग ठेवावी असं कधीच त्यांनी केलं नाही आणि अतिशय शिस्तबद्ध आणि टाईम तर पाहणारे, म्हणजे अनेक वेळा आमच्या अनेक बैठकांच्या सर्वात पहिले उपस्थित राहणारं कोणी असेल तर बैठकीत म्हणणारे म्हणजे दादा आम्ही मंत्री असून आम्ही थोडंसं विषय पण ते 5 मिनिटं अगोदर हजर असायचे। सांगण्याचा उद्देश की अतिशय शिस्त व्यक्तिमत्व
फक्त टायमिंगचं खूप अतिशय महत्त्व होतं आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रात ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आज विकास केलेला आज पुण्यामध्ये अनेक स्टेडियम्स बघा तुम्ही अनेक गोष्टी ज्या पद्धतीने पुण्याचा त्यांनी पालकमंत्री म्हणून किंवा क्रीडा क्षेत्रात ऑलिम्पिकचं अध्यक्ष म्हणून नेहमीच क्रीडा क्षेत्राला अतिशय महत्त्व देऊन ते डेव्हलपमेंट केलेले नक्कीच आज आपल्या ऑलिम्पिकचे ते अध्यक्ष होते आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हालाही माहिती पद्धतीने चर्चाही झाली आपण आता चांगले तुमच्या अगोदर छत्रपती संभाजीनगर तयार करून त्यांना भेटू कारण दुर्दैव आपण आपल्या दिलेले मला नक्कीच खात्री आहे की त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की क्रीडा क्षेत्रात जे व्हायला पाहिजे ते नक्कीच आपण सगळेजण त्याच्यामध्ये भाग घेऊ आणि सगळेजण त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून हे करू आणि अनेक लोकांना त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली चक्रवर्ती त्याच्यामध्ये अनेक लोक त्यांच्यावर दादांबरोबर काम आणि त्यांची काम करायची शैली होती त्या कामाच्या शैलीतच आपण या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या नावाने विश्वपतींनी एखादं त्यांच्या नावाने एखाद्या क्रीडा क्षेत्रामध्ये आपण इकडे असं स्टेडियम किंवा हॉल किंवा असं त्याच्यामध्ये चांगलं काम आहे ते माझ्या मतदारसंघात आपण करूया त्याला लागणारा निधी पण मी उपलब्ध करून देईल या पद्धतीने आपण काम करूया एवढंच या ठिकाणी बोलतो माझ्या सारे परिवाराच्या वतीने मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना कदाचित माहीत नसेल पण अतुल हवे हे बास्केटबॉलचे उत्तम देवगिरी महाविद्यालयाचे खेळाडू होते ते आवर्जून या ठिकाणी आकारत निश्चितपणानं अजितदादा गेल्यामुळे इतर क्षेत्राचं नुकसान झालंच शेतीच्या संदर्भातलं असेल येणाऱ्या क्षेत्रातलं असेल परंतु सगळ्यात मोठी हानी या क्षेत्राची झाली. अजितदादाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी क्षेत्रामध्ये मला अध्यक्ष म्हणून कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी महाराष्ट्रामध्ये मिळाली आणि मुख्य म्हणजे खेळामध्ये पैसा पाहिजे असतो म्हणून दादांनी निर्णया क्षेत्रात शोध करून 5 कोटीच्या ठेवी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनला त्या काळामध्ये क्रिकेटच्या नंतर आपला कबड्डी हा खेळ नंबर 2ला तरी राहिला पाहिजे अशा प्रकारची भावना कायम जपली. त्यावेळेला कबड्डी मॅचवर आली त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला आणि नियोजन जिल्हा नियोजनामधनं प्रत्येक जिल्ह्याला 2-2 मॅच त्या देण्याच्या संदर्भातला त्या काळामध्ये त्याच्यानंतर ते खो खोचे अध्यक्ष झाले आणि खो खोच्या मध्ये सुद्धा खो खो हा मॅटवर आला आणि मॅटवर आणण्याचं सगळं श्रेय अजितदादाला जातं. ऑलिम्पिक संघटनेमध्ये काम करत असताना देखील त्या ठिकाणी विजय डोंगरेला या ठिकाणी उल्लेख केला ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी बांधतायत. खरं म्हटलं तर आता परवा निवडणूक होती त्यावेळेला 1 महिन्यापूर्वी त्यांचा मला फोन आला होता की ते स्वतः निवडणुकीला उभे होते आणि मोहोळ साहेब त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं पॅनल तयार झालेलं होतं. सुदैवानं ते फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीनं दादा बिनविरोध झाले पण माझ्या धाकट्या मुलगा बॅडमिंटन असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी त्याचं एक मतदान होतं एका मतदानाचा सुद्धा दादा फोन करायचा त्या पद्धतीने त्यांनी मलाही फोन केला आणि म्हणजे माझ्या मुलालाही फोन केला दादा शक्यतोवर आपण बिनविरोध करायचा प्रयत्न करा आणि मला खात्री आहे की तुम्ही बिनविरोध नक्की होईल कारण याच्यामध्ये निवडणूक होऊन देणार नाही फडणवीस या पद्धतीचं सुद्धा आमचं बोलणं झालेलं होतं. तरीसुद्धा जर निवडणूक झालीच तर मी स्वतः त्या ठिकाणी येईल अशा प्रकारचं अभिवचन देखील करण्यात आले. या पद्धतीने हा दादा क्रीडा क्षेत्राशी संलग्न एवढंच नुकसान झालेलं आहे. अतुल साहेबांना माझी विनंती आहे की ज्या ज्या अपूर्ण गोष्टी औरंगाबाद शहरामधल्या राहिलेल्या क्रीडा क्षेत्रामध्ये आपण लक्ष घालता याची मला कल्पना आहे परंतु क्रीडा क्षेत्राला जास्तीत जास्त या ठिकाणी मदत करावी आणि मराठवाड्यातला तरुण या संभाजीनगरमधला तरुण हा ऑलिम्पिकच्या दृष्टिकोनातून कसा पुढे जाईल या दृष्टीने आपलं मार्गदर्शन आणि सहकार्य करावं. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आज आपल्यात नाही तर विश्वासच बसेल. 2 महिन्यापूर्वी माझी मंत्रालयात त्याची अत्यंत निवांत भेट झाली होती तर अत्यंत वेळ पाळणार आहे सकाळी 9 वाजता मंत्रालयात गेले आणि मी
आठवणी निघाल्या. मी जर आमदार असताना 2002 ते 2008 काळात सिंचन, पाणी पुरवठा अशा महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते. मी विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे त्यांच्या तरी माझ्यामध्ये खूप वादावादी व्हायच्या. त्यांनी कधीही त्याला गरजपणा ठेवला. एकदा त्यांनी शब्द दिला, संभाजीनगर पाणी पुरवठ्याची बैठक मी पुढच्या आठवड्यात घेतो. त्यांच्या पीएनी डेट दिली नाही. त्यांना आठवण करून दिली की दादा तुम्ही शब्द पाळता. पीएला बोलून का रे म्हणे माझा शब्द खाली का पडला. त्यांनी तर सांगितलं की मुंडे साहेबांचे माणसं आहेत, मला डाऊट होता की यांना आपल्याला द्यायचे का नाही. त्यावेळेस त्यांनी त्या पीएला एवढं थांबलं अरे गाढवा बोलताना सर्व शब्द वापरायचे. विकास कामामध्ये असं काही विचार मी करतो का. कुणाच्याही माणसं असो त्याला आपण आता लगेच बिलिंग करू. आणि अजितदादांनी ह्या शहराला 2030 संपायच्या आतमध्ये शहराच्या आत पाणी पुरवठा पाणी आणून देण्याची खात्री, मंजुरी, निधी सगळ्या रेडी ठेवला होता. शहराच्या आपल्या काही स्वतःच करायचं असते. आपल्या तुम्हाला तरी पाणी मिळालं आणि अजितदादांना काही खाते कमवायला मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.